आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा शहरातील रखडलेली विकास कामं संत गतीनं सुरू असलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम, वाढते अपघात, वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे आणि धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सटाणा येथील राधाई मंगल कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष हर्षदा राहुल पाटील यांनी दिली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडल्यानं सटाणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अपघातांची संख्या वाढत असून दररोज वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले। यासोबतच शहरातील रस्त्यांची दुरावस्था, मोठमोठे खड्डे आणि धुळीमुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे। या विरोधात स्थानिक नागरिकांनी अनेक आंदोलनं आणि पाठपुरावे केली, मात्र अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही। या बैठकीत सटाणा शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पुनंद जल योजनेचाही सविस्तर आढावा घेतला जाणार आहे। तसेच पाणी पुरवठा, नालेसफाई, रस्ते दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थापन आणि इतर प्रलंबित विकास कामांवर सखोल चर्चा होणार आहे। बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित राहणार असून प्रत्येक कामाचा तपशीलवार आढावा घेऊन तातडीनं निर्णय घेण्यावर भर दिला जाणार असल्याचंही नगराध्यक्ष हर्षदा राहुल पाटील यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान सर्व संबंधित विभागांना आवश्यक माहिती व कागदपत्रांसह बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। या बैठकीतून ठोस निर्णय घेऊन सटाणेकरांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होतीये।